फोन आला का हो? इतकं निवांत बसून पुस्तक कसं वाचू शकता? अगं बाहेर जाता येत नाही म्हणून वाचत बसलोय. फोन करा ओमकारला. अगं तू म्हणाला ना फोन करतो, मग करेल की. आला ओमकारचा फोन? नाही नाही, माझ्या मित्राचा मेसेज आहे. तो ती व्हायब्रेटरवरनं काढा बरं फोन, नॉर्मलला आणा. आणि तसाही तो मला कॉल करतच नाही, तुलाच कॉल करतो. हां, तू भडकली असशील तर मला कॉल करतो. विनोद करायची ही वेळ नाहीये. त्याच्या टेस्टचे रिपोर्ट यायचे होते, त्याची वाट बघतीये मी. अगं येतील. मला टेन्शन आलंय. हे बघ, आला आला कॉल. आला. हॅलो बाबा. हां हां, सॉरी काल कॉल नाही करता आला, इथे धावपळ चालू होती जरा. बरं. हां हां, आता निवांत आहे. काय चाललंय? काय नाही, बसलोय वाचत. तुझ्या टेस्टचं काय झालं? अगं आई, आज इथून 92 वर्षाच्या एका आजोबांना डिस्चार्ज मिळाला. कसले खुश होते ते. अरे वा, उत्तम. मी तुला काय विचारते ओमकार, तुझे रिपोर्ट आले का? अहो त्याला ऐकू जात नाहीये का? रेंजचा प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, ऐकू येतंय, रेंज पण आहे. काय सांगू आई, आलाय रिपोर्ट, पॉझिटिव्ह आहे मी. तू आधी मास्क तोंडावर घे बरं. वर घे तो मास्क. अगं आई, मी पॉझिटिव्ह आहे, आलाय रिपोर्ट. आजूबाजूला कोणी नाहीये माझ्या, डोंट वरी. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त कागदावर पॉझिटिव्ह आहे मी, बाकी तब्येत एकदम कडक आहे. अरे टेन्शन कसं घेऊ नको. अहो असं काय करता हो तुम्ही? मी तुम्हाला तेव्हाच म्हटलं होतं त्याला कोविड सेंटरमध्ये पाठवू नका म्हणून. अगं मनात येईल ते करायचं आणि मोकळं व्हायचं. हे काय वय आहे का त्याचं स्वयंसेवक व्हायचं? अगं तू काय सांगतो ऐक तर. काय ऐकू? नाही ते काही नाही. हे बघ, आम्ही आत्ता तिकडे येतोय आणि आपण हॉस्पिटलमध्ये जायचंय. अगं आई, मी कोविड सेंटरमध्ये आहे, लोक इथे येतात उपचार घ्यायला. अगं बाबा सांगावं तिला. हो हो, अगं बरोबर बोलतोय तो. होईल सगळं व्यवस्थित, माणसं चांगली आहेत तिथली. लाख मोलाची माणसं असतील, पण हा मुलखाचा वेंधळा आहे. त्याचं काय? सगळी पथ्य कशी पाळणार आहे तो? अहो औषध घ्यायचा सुद्धा कंटाळा आहे आम्हाला. हे आई यार, मी तुला सांगितलं ना, मला काहीही त्रास होत नाहीये, एकही सिम्पटम नाहीये मला. आणि इतके दिवस बाहेरून काम करत होतो, आता आज सकाळपासून इथे आतमध्ये काम चालू केलंय. पण मला सांग बाळा, हे सगळं करायची काय गरज आहे? आई हे बघ, तुम्हाला दोघांना मी लहानपणापासून बघत आलोय, सगळ्यांच्या मदतीला धावतो तुम्ही. बाबा तर भारतभर जातात बचाव कार्य करायला. आणि तुमच्याविषयी कित्येकदा अभिमानाने मी सगळ्यांना सांगितलंय. आणि आज मला संधी मिळते असं काम करण्याची ज्याचा तुम्हाला अभिमान वाटेल, तर ही संधी तुम्ही माझ्याकडून काढून घेणार होय? आता याच्यावर मी काय बोलू? अगं तो सांगतोय ना काळजी घेईन, ऐकूयात आपण त्याचं. अरे घेशील ना काळजी? हो. नाही पण माझं काय म्हणणं आहे, परत पण कशाला? हे बघ, तो चुकत नाहीये आणि त्याला कसला त्रासही होत नाहीये, आणि तो काळजी घेईन म्हणालाय ना. आई हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. एक ऐकशील? काय? बाबांबरोबर पौष्टिक लाडू पाठवते, रोज एक खायचा, न चुकता. हा, आता कसं माझ्या आईसारखं बोललीस. चांगला डबा भरून पाठव, इथे सगळ्यांना देतो.